मुंबई महानगरपालिका निवडणूक आता चालू झालेली आहे आणि वॉर्ड क्रमांक 149 टिळकनगर भागामध्ये सुषम सावंत यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. टिळकनगर हे मुंबईतलं अत्यंत महत्त्वाचं जंक्शन आहे. सर्व प्रकारचे सर्व वर्गातले समाजघटक या ठिकाणी राहतात. श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय असा संपूर्ण समाज या ठिकाणी टिळकनगरमध्ये वसलेला आहे. या निमित्ताने आपण सुषम सावंत यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. सर्वप्रथम उमेदवारी आपल्याला जाहीर झाल्याबद्दल आणि ही संधी परत दिल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. काय सांगाल या पार्श्वभूमीवर? सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे त्याचप्रमाणे माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि त्याचप्रमाणे टिळकनगरमधील माझा मतदार नागरिक, वरिष्ठ नागरिक, युवा, महिला या सगळ्यांची मनापासून आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला, माझ्या कामावर दाखवला, त्यामुळे पक्षाने मला पुन्हा एकदा संधी दिली आणि मी आता पुन्हा एकदा महानगरपालिकेचा भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मैदानात आहे. सर वॉर्ड नंबर 149 मध्ये सर्व प्रकारची जनता राहते. ज्या आपण जसं सांगत आहोत की अ, गरीब, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सर्व प्रकारची जनता या वॉर्डामध्ये राहते. टिळकनगर एक महत्त्वाचं जंक्शन आहे. या वॉर्डातील अत्यंत कळीचा मुद्दा कोणता? जनतेला त्याच्याबद्दल काय सांगू शकाल याबद्दल? कारण टिळकनगर, पेस्तमसागर, इव्हन छेडानगर या सगळ्या ठिकाणी अ, मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट झाली. अगोदर जिथे 35-34 खोल्यांची बिल्डिंग होती त्या ठिकाणी आता 150-150 खोल्यांचे किंवा घरांची बिल्डिंग्स झाली. त्यामुळे पार्किंगची समस्या सर्वात मोठी सध्या निर्माण झाली आहे. आणि मुंबई महानगरपालिका भाजप अत्यंत जोमाने लढवत आहे. आतापर्यंत 25 वर्षापासून शिवसेना, उभाटा आणि इतर पक्ष ज्यांनी आतापर्यंत सत्ता भोगली, त्या मानानुसार 149 मध्ये त्यांच्याकडून कोणता विकासाचा मुद्दा दुर्लक्षित झालेला आहे आतापर्यंतचा? गेले 9 वर्ष तर आम्हीच या ठिकाणी आहोत. 17ला मी नगरसेवक झालो. त्यापूर्वी मात्र कंटिन्यू 25-30 वर्ष या ठिकाणी शिवसेनेचाच नगरसेवक होता. त्यामुळे त्यांनी जी कामं गेल्या 25 वर्षात केली नाही, ती बऱ्यापैकी कामं आम्ही गेल्या 5 वर्षात आणि नगरसेवक नसताना सुद्धा मग ते रस्ते असतील, ड्रेनेजच्या लाईन असतील, शिवरेजच्या लाईन असतील, अ, अ, पाणी जे साचत होतं त्यासाठी नवीन-नवीन आम्ही नाले, त्यांच्या भिंती, नंतर ब्रिजेस असे महत्त्वाचे जे प्रश्न होते ते बऱ्यापैकी आम्ही सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. सर आपला प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून तर थेट आता भाजपमध्ये एक मुंबईतलं महानगरपालिकेचं नेतृत्व करण्यापर्यंतचा आपला प्रवास राहिलेला आहे. उत्तर मध्य मुंबईचे आपण जिल्हाध्यक्ष देखील राहिलेले. एकंदरीत या पार्श्वभूमीवर पूर्ण जिल्ह्याची परिस्थिती बघता आपलं याबद्दल काय मत आहे? अ, लहानपणापासूनच संघाच्या शाखेत गेलो. ज्या विभागात होतो तिथे अभ्यासिका चालवली. अशा प्रकारच्या कामातून मी सुरुवात केली आणि योगायोगाने माझ्या आयुष्यात विद्यार्थी परिषद आली. विद्यार्थी परिषदेच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प, व्यक्तिमत्व विकास शिबिराला मी एक दिवस गेलो आणि तिथून माझा हा सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरू झाला. तो इथपर्यंत मी आज पोहोचलो. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप पारदर्शी कारभार ही संकल्पना राबवणार आहे आणि याची सुरुवात आता त्यांनी बऱ्याचशा मुद्द्यांनी, विजननी आपल्या जाहीरनाम्यामधून प्रकट केली आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण नगरसेवक निवडून आला होता. इथून पुढचा कारभार हा पारदर्शी पद्धतीने कशाप्रकारे राबवणार आहोत? 2017ला ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे 82 नगरसेवक निवडून आले, त्यावेळीच आपले महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलेलं की आमचे सर्व नगरसेवक हे सत्तेत सहभागी नाही होणार, ते पहारेकरीचा काय रोल निभावतील आणि गेले 5 वर्ष संपूर्ण टीम आम्ही सत्तेत न राहता बाहेरून या प्रशासनाकडे पहारेकरीचा रोल निभावला आणि कोविडमध्ये तो प्रकर्षाने आम्हाला करावा लागला. वेगवेगळे आंदोलनं असतील, प्रशासनाला जाब विचारणं असेल, कोविडमधला भ्रष्टाचार असेल, या सगळ्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक अतिशय ठामपणे या सगळ्या चुकीच्या गोष्टींना आणि त्या सरकारला विरोध केला. त्यामुळे पहारेकरीचा रोल आम्ही गेले 5 वर्ष निभावले आणि यापुढे ज्यावेळी आता भारतीय जनता पार्टीचा महापौर, महायुतीचा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती बसेल, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुसंस्कृत आणि आहेतच. त्यामुळे त्यागातून आणि सेवेतून हे काम आम्हाला करायचं आहे. त्यामुळे पारदर्शकता ही असणारच, त्यात काही प्रश्नच येत नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला किंवा या मुंबई महानगरपालिकेचे सामान्य माणसाचे पैसे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी लुटले, अशा प्रत्येकाला शोधून तो पैसा पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या तिजोरीत कसा येईल यासाठी संपूर्ण प्रयत्न येणाऱ्या टर्ममध्ये आम्ही करू.
सर, एक शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश या माध्यमातून आपण जनतेला काय देणार? ट्रिपल इंजिनचं सरकार मुंबईमध्ये असलं पाहिजे. मुंबईत भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर, महाराष्ट्रात आपले देवाभाऊ आहेतच आणि केंद्रात नरेंद्र मोदीजी. तर ट्रिपल सरकार आलं मुंबईमध्ये तर मुंबईचा विकास आणखीन झपाट्याने होईल. आपण बघतोय की सध्या मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल किंवा मग अनेक मोठमोठे शिवरेजचे प्रकल्प असतील. मुंबईतलं सांडपाणी शुद्ध करून मग ते समुद्रात टाकण्यासारखे मोठमोठे प्रोजेक्ट असतील. हे गेल्या 2-2.5 वर्षातच आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केले. त्यामुळे विकास जर कोण करू शकतो तर फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार करू शकतं. आणि असंच सरकार, असंच महापौर जेव्हा या मुंबईच्या महापौर म्हणून बसेल तेव्हा या खरोखर झपाट्याने मुंबईची प्रगती होईल. अनेक विकासाची कामं असेल. मुंबईचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत रस्ते, आरोग्य, पाणी, गार्डन, मैदान. तर असे जे छोटे-छोटे प्रश्न आहेत पण ते खूप मोठे आहेत. त्या सगळ्यांना वेग वाढेल आणि मुंबई एक अतिशय म्हणजे मुंबई ही जगातलं सर्वात श्रीमंत शहर आहेच. त्याप्रमाणे त्याला एक वेगळं ग्लॅमर आहे, कल्चर आहे. तर अशी ही मुंबई सगळ्या सुविधांनी पण एक मूलभूत सुविधा पण त्यांना मिळतील. त्यासाठी मुंबईत भारतीय जनता पार्टी युतीचा महापौर बसणं गरजेचं आहे आणि मला वाटतं येणाऱ्या 16 तारखेला मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर येईल. अशा प्रकारे वॉर्ड नंबर 149 मधून उभे राहिलेले सुशांत सावंत यांनी भारतीय जनता पक्षाचं विजन आपल्या माध्यमातून मांडले आहे. कॅमेरावर आहे जयेश पाटील, मी सागर देवरे. धन्यवाद.